तर मंडळी, मी आज आमच्या रानाच्या बांधावर उभी आहे आणि बांधावर उभी असताना मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. बघा, माझ्या मागे लक्ष द्या. माझ्या मागे बघा, काय माझ्या मागे तुरीच्या शेंगा. बघा, मी सहज लावलेली तूर होती, सहज. आज त्या तुरीला शेंगा बघा कशा लगडल्यात, झाडं वाकलेत, अक्षरशः झाडं वाकलीत तुरीच्या शेंगाने. थांबा, मी तुम्हाला बॅक कॅमेरा ओपन करून दाखवते. तर ह्या इतक्या शेंगा लागल्यात बघा तुरीच्या झाडाला, वरती पण अजून शेंड्याला लागलेल्या आहेत. आणि ह्या शेंगा भरत आल्या ना की आपोआप झाडाचं खाली वाकतंय. इकडे बघा, यातल्या बऱ्याच आता वाळल्यात शेंगा. वाळलेल्या शेंगा मी काढल्यात सुद्धा बरं का. आपण कसलंही कुठलंही औषध मारलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोड्याफार म्हणजे जास्ती नाही किडलेल्या आहेत शेंगा ह्या. ते मी सहज म्हणून लावलेली ही तुरीच्या सगळी झाडं बघा आता कशी शेंगांनी गच्च लगडलेली आहेत. ही अशी एवढी मोठी झाडं ह्या शेंगा काढल्यानंतर कटिंग केली तर चालतील का, किंवा कटिंग कसं करायचं असतं हे ज्यांना माहिती आहे त्यांनी मला सांगितलं तर खरंच खूप चांगलं होईल. कारण आमच्याकडे तूर नसते, उगीच आपली बांधाला 10-15 झाडं लावलेली आहेत, त्याचा हा पराक्रम आहे सगळा केलेला. मला जरा कमेंटमध्ये सांगा प्लीज, ज्यांना माहिती आहे त्यांनी.